रेस्टॉरंटमधलं मटर पनीर घरी बनवायचं आहे, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. नक्कीच रेस्टॉरंटपेक्षा हेल्दी आणि टेस्टी राहील आणि एकदा बनवलं की पुन्हा पुन्हा हीच बनवाल. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्पाइस अँड स्टोरीज विथ द न्यू रेसिपी. सर्वात आधी आपण 500 ग्राम पनीरला मीठ आणि तिखट लावून 10 ते 15 मिनिटं रेस्ट देऊया. त्यानंतर आपण 2 मीडियम साईज कांदे, 1 टोमॅटो, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 मीडियम साईज अद्रक तव्यावर नीट परतवून थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊ. आता त्याच तव्यावर 2 ते 3 मिरे, त्याचप्रमाणे लवंग आणि 1 इलायची सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया. यामुळे त्यांचा सुगंध आणि फ्लेवर खूप खुलून येतो. आता थंड झाल्यावर हे सगळं एकत्रित मिक्सरच्या भांड्यात वाटून स्मूथ पेस्ट करूया. तुम्ही कढाई किंवा पॅन घेऊ शकता. मी इथे मातीचं भांडं घेतलं आहे. यामध्ये भाजीला वेगळीच सुंदर चव येते. त्यात 3 ते 4 पळ्या तेल घालून नीट तापल्यानंतर त्यामध्ये 1 तमालपत्र आणि 1 ते 2 चमचा जिरे घालून काही सेकंद नीट तडतडू द्या. आता त्यातच 1 चिरलेला कांदा आणि शिमला मिरची घालून कांदा सोनेरी होईपर्यंत चांगलं मध्यम आचेवर परतवून घ्या. नंतर त्यामध्ये 4 चमचे तिखट, 2 चमचे धने पावडर आणि थोडी हळद टाकून नीट परतवून घ्या. हे सगळं व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर लगेचच आपण तयार केलेली मसाल्याची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर परतवून घेऊया. त्यावर लगेच व्यवस्थित एक झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित एकत्रित एकजीव व्हायला मदत होते. मी इथे 1 वाटी वाटाणे घेतले आहे. आता वाटाणे घालून ग्रेव्हीचा स्वाद छान मुरेपर्यंत काही मिनिटे मध्यम आचेवर आपण शिजू दे. जे आपण बाजूला हलकं मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर होतं, आपण त्याला आता वेगळ्या भांड्यात तेलात परतवून घेऊ. छान सोनेरी रंग येईपर्यंत त्याला आपण परतवून घेऊ आणि लगेच त्याला सॉफ्टनेस येण्यासाठी अर्धा कप त्यात दूध टाकू आणि तसंच राहू देऊ. हे आपण झाकण उघडू. आता मसाला चेक करूया. एकदम परफेक्ट झाला आहे. आता आपला मसाला छान परतून झाला आहे आणि वाटाणेसुद्धा व्यवस्थित शिजले आहेत. आता यामध्ये दुधात भिजवून ठेवलेले पनीर घालूया. त्यानंतर आपल्या आवडीनुसार थोडंसं गरम पाणी घाला. आमच्या घरी भाजी थोडी पातळ आवडते, त्यामुळे मी थोडंसं गरम पाणी घातलं आहे. तुम्हाला जाड ग्रेव्ही आवडत असेल तर पाणी कमी घालून ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. चवीनुसार मीठ टाका. आता झाकण ठेवून 2 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या, म्हणजे सगळे फ्लेवर्स एकजीव होतील. बघा भाजीला किती सुंदर तेल सुटलं आहे. गरमागरम पराठा, नान किंवा फुलक्यासोबत ही मटर पनीर सर्व करा. रेसिपी कशी झाली आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.